नमस्कार, मी प्रल्हाद सोनवणे. आपण पाहतात ओमसाई न्यूज. जामनेर येथील वाकी रोडवरील सुमारे 100 वर्षापूर्वीची जुनी पंचायत समितीची इमारत पाडण्याचे काम सुरू असताना 4 वाजेच्या सुमारास इमारत कोसळून 2 मजूर मलब्याखाली दबून मोठी दुर्घटना घडली. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या सतर्कतेने या मजुरांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले. या दोघेही मजुरांना 3 तासाच्या अथक परिश्रमाने सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर पंचायत समितीची वाकी रोडवरील जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी अद्ययावत पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्याचा प्रस्ताव मंजूर असून त्यासाठी 3,80,00,000 या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी प्रशासनाने मंजूर केले आहे. यासाठी गेल्या 8 दिवसापासून ही इमारत पाडण्याचे काम सुरू होते. आज 4 वाजेच्या सुमारास इमारतीचे दरवाजे खिडक्या काढण्यासाठी गोपीचंद तवर, भोजी तवर, प्रतीक तवर, सर्व राणा, रोहित तांडा व जगदीश राठोड, नागन चौकी, अभिषेक विश्वकर्मा असे 7 मजूर काम करीत असताना दुसरीकडे वरच्या मजल्यावर पोकलेनने इमारत पाडण्याचे काम सुरू असताना इमारत छतासह कोसळली. मात्र यामध्ये काम करणारे 7 पैकी 5 मजूर बाहेर पळाले. 2 मजूर मलब्याखाली अडकल्याने गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती कळताच तहसीलदार नानासाहेब बागडे, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, गट विकास अधिकारी श्रीकृष्ण हिंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर.डी. पाटील, कासकर यांच्यासह सर्व पोलीस स्टाफ, सर्व नगरपालिका कर्मचारी, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते जे.के. चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे यांच्यासह इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी धावून मदत कार्य सुरू झाले. नगरपालिकेने जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा उपसण्यास सुरुवात केली. मलब्याखाली दबलेला अभिषेक विश्वकर्मा, भोजू तवर दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र दोघेही मजूर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे. तुम्ही काय काम करत होते या ठिकाणी, नेमकं काय घडलं अचानक? ती दरवाजे काढत होतो दादा, जे आम्ही खाली 4 जण होते, गोदवरचे 3 जण वरचे होते. त्याच्यातून 2 दबले, 2 जसं पडलं तसं निघाले. जे दबल होता त्याला आता काढलं बाहेर. जे आमचे 4 जणांमधून 3 जण आहे, आम्ही 3-4 जण. जो आहे काळाचा तो दिसत नाही. नेमका कोण कमी आहे त्याचं नाव माहिती आहे का? भोजू तवर, भोजू चरणदास तवर. कुठला आहे? दौरी तांडा. दौरी तांडा. आणि आता ज्याला काढलं तो कुठला होता? तो गोदवरचा होता. त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव माहीत नाही. बोला मिडल लोक आहे त्याचं नाव माहीत नाही. ट्रक पण होती त्यांची इथं. चालेल. सर, एकंदरीत काय घटना घडली आणि नेमकी किती कॅज्युअलिटी झाली आहेत, काय सांगाल? सायंकाळी साधारणतः 5:30 ते 6च्या दरम्यान बिल्डिंग कोसळण्याचा थोडासा आवाज त्या ठिकाणी झाला. तो आवाज ऐकून लोक ज्यावेळी इथं आले तर त्यावेळी लक्षात आलं की पंचायत समितीची ही जी जुनी इमारत आहे त्या ठिकाणी इमारत पाडण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होतं. आणि इमारत पाडत असताना जे मजूर त्या ठिकाणी काम करत होते तर त्यामध्ये साधारणतः एकूण 4 मजूर अडकल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आम्हाला मिळाली होती. तर त्या मजुरांना सर्व यंत्रणेच्या साह्याने जामनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले. सर्व यंत्रणांचं सहाय्य घेऊन आपण या ठिकाणी त्या मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी 3 जेसीबीच्या साह्याने आपण सुरू केलं. सुदैवाने सर्व 4ही मजूर सुरक्षितपणे आपण या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला या निमित्ताने यश आलेलं आहे. कोणत्या मजुरांना किरकोळ जखमा त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. काही मजुरांना मुका मार त्या ठिकाणी लागलेला आहे. सर्व 4ही मजुरांना आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. सर, नेमकं मजूर काम करत होते सर या ठिकाणी, आणि या ठिकाणी जी बिल्डिंग पाडण्याचं काम चालू होतं त्याची पुरेपूर या ठिकाणी काळजी ठेकेदाराकडून घेण्यात आलेली नाही असं पाहण्यात येत आहे. सुरक्षा माहितीप्रमाणे एकूण 4 मजूर या ठिकाणी काम करत होते. ज्यावेळी आपण 3रा मजुराला आपण बाहेर काढल्यानंतर पुन्हा त्यांच्यापैकीच एक मजूर या ठिकाणी आला आणि अजून एक मजूर या ठिकाणी गुंतला असल्याची शक्यता त्यांनी आम्हाला सांगितली. त्यानंतर आपण पुन्हा शोध कार्याला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि सुदैवाने त्याचं जे म्हणणं होतं ते निश्चितच या ठिकाणी खरं ठरलेलं आहे. आतमध्ये अजून एक मजूर त्या ठिकाणी अडकलेला होता आणि त्याला प्रशासनाने सुरक्षितपणे बाहेर काढलेला आहे. सर, काही कारवाई होईल का ठेकेदारावर? कारण की सुरक्षाचे उपकरण त्या मजुरांकडे नव्हते.
हेल्मेटही नव्हतं सर. सध्या आपण फक्त त्यांना जे आपण सुरक्षित कार्य केलेलं आहे. आता PI साहेब आम्ही यंत्रणेचे सर्व लोक उपजिल्हा रुग्णालयात त्या ठिकाणी त्यांची विचारपूस करण्यासाठी जात आहोत. ठीक, धन्यवाद.